श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, देव आजारी पडू शकतो का? परमेश्वराला ताप येऊ शकतो का? विश्वाचा स्वामी जर अशक्त झाला तर विश्वाचे काय? हे प्रश्न ऐकताच आपल्याला आश्चर्य वाटते ना. कारण आपण देवाला सर्व शक्तिमान मानतो. पण भारतातील एक अशी अद्भुत परंपरा आहे जिथे दरवर्षी भगवान जगन्नाथ स्वतः आजारी पडतात असे मानले जाते. होय मंडळी, पुरीच्या पवित्र भूमीत एक असा काळ येतो जेव्हा लाखो भक्तांच्या हृदयात विरहाचे ढग दाटून येतात. मंदिराचे दरवाजे बंद होतात, दर्शन थांबते, घंटांचा नाद मंदावतो आणि भक्तांच्या ओठांवर एकच प्रश्न असतो, आपले जगन्नाथ बरे झाले का? आज आपण जाणून घेणार आहोत त्या अद्भुत परंपरेचे रहस्य. भगवान जगन्नाथ 15 दिवस आजारी का पडतात आणि यामागे दडलेला आध्यात्मिक संदेश नेमका काय आहे? मंडळी, जगन्नाथ मंदिर येथे दरवर्षी एक अत्यंत महत्त्वाचा उत्सव साजरा केला जातो. तो म्हणजे स्नान पौर्णिमा. या दिवशी भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांचा भव्य अभिषेक केला जातो. हा साधा अभिषेक नसतो. 108 पवित्र कलशांतील जलाने देवतांना स्नान घातले जाते. शंखनाद घुमत असतो, मंत्रांचे तरंग वातावरण भरून टाकतात. हजारो भक्तांच्या जयघोषाने आकाश दुमदुमत असते, जणू भक्तीचा समुद्रच उसळलेला असतो. पण याच स्नानानंतर एक विलक्षण घटना घडते. असं मानलं जातं की इतक्या मोठ्या स्नानामुळे भगवान जगन्नाथांना ताप येतो. होय, भक्तांच्या प्रेमाचा वर्षाव इतका प्रचंड असतो की देवच आजारी पडतात. यालाच अनवसर किंवा अंसारा काळ म्हणतात. हा साधारण 15 दिवसाचा असतो. या काळात मंदिरातील मुख्य दर्शन बंद असते. मंडळी, जरा कल्पना करा, ज्याच्या दर्शनासाठी लाखो लोक वर्षभर वाट पाहतात तो देव अचानक अदृश्य होतो. मंदिर आहे, गाभारा आहे, दीप आहेत, पण दर्शन नाही. हे दृश्य भक्तांच्या मनाला विरहाची आग पेटवते. पण हा विरहच भक्ताला अधिक गहिरा बनवतो. जगन्नाथ आजारी पडतात ही केवळ धार्मिक कथा नाही, ती भक्तीची अत्यंत कोमल अभिव्यक्ती आहे. कारण जगन्नाथ हे केवळ देव नाहीत, ते कुटुंबातील सदस्य आहेत, घरातील जिवलग व्यक्ती आहेत. जसे घरातील कुणी आजारी पडले की आपण त्यांची काळजी घेतो, तसेच या काळात जगन्नाथांचीही सेवा केली जाते. त्यांना विश्रांती दिली जाते, विशेष औषधी पेय दिले जातात, हर्बल उपचार केले जातात, विशेष आहार दिला जातो. मंडळी, यामध्ये एक फार सुंदर संदेश दडलेला आहे. देव आपल्याजवळ यावा म्हणून भक्ताने त्याला मानवी रूप दिले, त्याला हसू दिले, रुसवे दिले, प्रेम दिलं आणि आजारही दिला. कारण भक्ताला दूरचा देव नको असतो, त्याला आपला वाटणारा देव हवा असतो. आणि म्हणून जगन्नाथ आजारी पडतात. काही पुराण कथा सांगतात की स्नान पौर्णिमेनंतर देवांना थंडी वाजते, ताप येतो, म्हणून त्यांना विश्रांतीची गरज असते. तर काही परंपरेनुसार हा काळ म्हणजे देवांचा अंतर्गत पुनर्निर्मितीचा काळ असतो. जसा पावसाआधी निसर्ग स्वतःला नव्याने सजवतो, तसा रथयात्रेपूर्वी जगन्नाथ स्वतःला नव्या ऊर्जेसाठी तयार करतात. या काळात भक्तांची परीक्षा होते, कारण दर्शन नसते, मूर्ती दिसत नाही, फक्त श्रद्धा उरते. आणि खरी भक्ती तिथेच सिद्ध होते, जेव्हा देव दिसत नाही पण विश्वास कायम राहतो. मंडळी, हा 15 दिवसाचा विरह काही साधा नसतो. अनेक भक्त या काळात अश्रू ढाळतात. काही जण दररोज मंदिराबाहेर येतात, फक्त एक झलक मिळेल या आशेने, पण दरवाजे बंदच राहतात. हा विरह म्हणजे भक्तीच्या वीणेतील सर्वात मधुर स्वर आहे. कारण भेटीचा आनंद तेव्हाच कळतो जेव्हा काही काळासाठी दुरावा अनुभवावा लागतो आणि मग तो दिवस उगवतो ज्याची लाखो भक्त आतुरतेने वाट पाहत असतात. जगन्नाथ बरे होतात, नवयौवन दर्शनाचा दिवस येतो, देव पुन्हा भक्तांसमोर येतात. म्हणतात की या दिवशी त्यांचे रूप अधिक तेजस्वी दिसते, अधिक प्रसन्न दिसते, अधिक मोहक दिसते, जणू 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर भक्तीचा चंद्र पुन्हा पूर्ण तेजाने उगवतो. मंडळी, यामागे एक गूढ तत्त्वज्ञानही आहे. आपल्या जीवनातही असे काळ येतात जेव्हा सर्व काही थांबल्यासारखे वाटते, मार्ग दिसत नाही, उत्तर मिळत नाही, देवही दूर गेल्यासारखा वाटतो. पण तो काळ अंत नसतो, तो तयारीचा काळ असतो. जसा जगन्नाथांचा अंसारा काळ, तसाच आपल्या जीवनात संघर्षाचा काळ. त्या काळानंतर नवयौवन दर्शन येते, नवा प्रकाश येतो, नवीन सुरुवात होते. म्हणूनच जगन्नाथांच्या आजारपणाचा उत्सव हा दुःखाचा नाही, तो आशेचा उत्सव आहे. तो सांगतो, थांबा, विश्रांती घ्या, स्वतःला नव्याने घडवा आणि पुन्हा तेजाने उभे राहा.
किती सुंदर आहे ही परंपरा. विश्वाचा अधिपती असलेला देव भक्तांसाठी स्वतःला इतका जवळ आणतो की तो आजारीही पडतो, औषधेही घेतो, विश्रांती करतो आणि पुन्हा नव्याने नव्या रूपात दर्शन देतो. म्हणूनच जगन्नाथ हे केवळ मंदिरातील देव नाहीत, ते भक्तांच्या हृदयातील कुटुंबीय आहेत. त्यांच्या आनंदात भक्त आनंदी होतात, त्यांच्या आजारात व्याकुळ होतात आणि त्यांच्या पुनर्दर्शनात अश्रूंनी न्हाऊन निघतात. मंडळी, पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही ऐकाल की भगवान जगन्नाथ आजारी पडले आहेत, तेव्हा विचार करा की हा आजार शरीराचा नाही, हा भक्तीच्या प्रेमाचा उत्सव आहे. हा विरहाच्या वेदनेतून जन्मलेला मेलनाचा सोहळा आहे. हा संदेश आहे की देव जितका महान आहे तितकाच तो आपल्या जवळचाही आहे. आणि म्हणूनच पुरीच्या त्या पवित्र भूमीत दरवर्षी 15 दिवसांसाठी भक्तीला विरहाचा रंग चढतो आणि 16व्या दिवशी मिलनाचा सूर्य पुन्हा उगवतो. जय जगन्नाथ, जय बलभद्र, जय माता सुभद्रा, हरिबोल हरिबोल. मंडळी, याच जीवनातील यातनांमधून तुम्हाला बाहेर पडायचे असेल आणि जगन्नाथांचा पूर्ण आशीर्वाद तुम्हाला हवा असेल तर हा मंत्र तुम्ही संपूर्ण नक्की ऐका. मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात,
तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. 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 ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः.
ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। 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 ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः।
ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः।
ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. 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 ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः.
ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः.
ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। 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 ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः।
ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. 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 ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः.
ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः.
ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। 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 ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः।
ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः।
ओम श्री धनदाता श्री स्वामी समर्थाय नमः. 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 ओम श्री धनदाता